हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आज जरा मनातलं बोलावंसं वाटतंय, म्हणून म्हटलं चला वरती टेरेसवर जाऊन व्हिडिओच्याद्वारे तुमच्यापर्यंत भावना पोचवूया. म्हणून सहज चक्कर मारायला टेरेसवर आली आणि म्हटलं चला गप्पा पण करूया सर्वांसोबत. तर खरेच मी जेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट केले आहेत ना बनवायला, तेव्हापासून ना म्हणजे इतकं छान वाटतंय ना की खरंच यार त्यातून आपल्याला काही फायदा हो ना हो ती खूप नंतरची गोष्ट आहे, पण शिकायला मात्र खूप काही मिळतंय. स्वतःसाठी करा यार, खरंच आनंद मिळतो आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात. मी कधी कॅमेरासमोर न बोलणारी न येणारी, आज मला असं थोडी का होईना पण स्टेज डेअरिंग म्हणा किंवा आपण कॅमेरासमोर येऊन बोलू शकतो. चार चौकात गेल्यानंतर आपल्याला बोलता येईल इतका तरी कॉन्फिडन्स माणसाला येतो. खरंच तुम्ही पण करा, ट्राय करा यार, खरंच खूप काही शिकायला मिळतं. मला तर खूप छान वाटतं की मला 2 मुलं आहेत. मुलांना सोडून तर काय बाहेर जाऊ नाही शकत जॉबला वगैरे, म्हणून आपलं काहीतरी घरात मन रमेल असं करायचं. तसं माझ्या मुलांमध्ये माझा दिवस कसं जातो हे मला कळतच नाही खरं सांगायला गेलं तर, पण तरी थोडं का होईना स्वतःसाठी वेळ काढते आणि करते. सो चला आज मी कोणतीही एडिटिंग न करता व्लॉग करत आहे. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देते, ओळख करून देते. आम्ही मूळचे वणीचे, पण माझे मिस्टर मुंबईला जॉबला असल्याने आम्ही राहतो मुंबईमध्ये. तुम्हाला बघायचं आहे का आम्ही कुठे राहतो? बघा, खूप छान एरिया आहे, तुम्हाला पण आवडेल. आहे की नाही छान? मस्त वातावरण, छान थंडगार हवा, गार सावली, एकदम छान. मस्त. हे बघा, हे आहे आमचं टेरेस. झाडं बघा, असं मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आम्हाला असं वाटत नाही की आम्ही मुंबईत राहतो, असं वाटतं की आम्ही गावाकडेच राहतो. बघा, ही आमच्या बिल्डिंग समोरची बिल्डिंग आहे. हे असं आमचं क्वार्टर्स आहे. हे बघा, इकडे फणसचं झाड आहे. कुणी रिअलमध्ये फणस बघितला नसेल तर बघून घ्या. हे बघा किती मोठे मोठे फणस आलेत बघा. आहे की नाही मज्जा? तुम्हाला सुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल ना तर खरंच करा. कारण ना आपण काय म्हणतो की मी जर चॅनल ओपन केला, माझ्या शेजारचे काय म्हणतील, नातेवाईक काय बोलतील, आपण हाच विचार करत बसतो आणि स्वतःसाठी जगायलाच विसरतो. म्हणून माझं तर पर्सनली म्हणणं आहे की तुम्हाला जे वाटतं ना तर खरंच तुम्ही तेच करा. असं कोणाच्या गॉदरमध्ये येऊन आणि नाही का असं मागेच राहून जातो आपण की नाही हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असाच विचार करत बसतो आपण. पण खरंच मलाही झालं स्वतःला, पण होते हळूहळू सवय, तशीच तुम्हालाही होईल. सो खरंच ट्राय करा एकदा. माझा तर खूप छान अनुभव आहे आणि माझे मिस्टरही मला सपोर्ट करता येतात खरंच. म्हणून मला कसं जरा छान वाटतंय की सपोर्ट जर करतायत ना आपल्याला घरातून तर मग करायला हरकत नाही. असं तुम्हीही करा, नक्कीच तुम्हालाही त्याचे बेनिफिट्स नक्कीच मिळणार. आपल्याकडे कसं
एक सीझनमध्येच आंबे येतात. तसे आमच्याकडे ना इथे हे कॉटर्सला जी झाडं आहेत ना आंब्याची, तर त्याला ना वर्षातून दोन वेळा तरी बार येतो. 2 वेळा बार येतो. मग काय मज्जा असते आमची. सगळंच खायला मिळतं इथे. गावाकडे जे मिळतं ते फणस मिळतो, आंबे मिळतात, जांभळंही आहे, जांभळं पण मिळतात खायला. सो असं आहे आमचं कॉटर्स लाईफ, छान आनंदी. चला तर मंडळी, आता मुलीची शाळा सुटण्याचा वेळ झाला आहे. आता तिला घ्यायला जावं लागेल. तर निघूया मग आता. 10 मिनटं लागतात जायला, पायी जायचं असेल तर. आणि बाईकवर जायचं असेल तर 5 मिनटं लागतात. 10-15 मिनटं लागतात पायी जायला, सॉरी. तर चला, तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल आमच्या क्वार्टर्सबद्दल किंवा बघायची असेल आमची क्वार्टर्स कशी आहे, तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.